जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। समस्त नागरिकांना जनसंग्रामचा पुन्हा एकदा नमस्कार। प्रत्येक वेळेसप्रमाणे यावेळेस सुद्धा जे आहे आपण एक नव्या विभागाला जाऊन थेट भेट देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून नेमका इथे कशा प्रकारची कार्यप्रणाली सुरू आहे, काय वास्तविकता हे आपण जाणून घेणार आहोत। आरोग्य विभाग असेल, त्या व्यतिरिक्त रेल्वे विभाग असेल, वन विभाग असेल आणि आता आपण थेट जाणार आहोत वर्धा येथे महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हॉकी संघाचं सराव सत्र जे आहे क्रीडा विभागाच्या माध्यमातून सुरू आहे। नेमकं हे सराव सत्र करण्यासाठी आलेले खेळाडू हे कशा प्रकारचं जीवन सध्या वर्तेत जगत आहेत, आपण या सर्व बाबींवर थेट आणि उघडपणे चर्चा करणार आहोत। चला तर मग थेट बघूया। सध्या आपण इथे बघू शकताय की इथे जे काही आहेत खालीच इथे व्यवस्था दिलेली आहे। संपूर्ण हे राज्याचं प्रतिनिधित्व करणारे संपूर्ण खेळाडू हे खालीच बसलेले आहेत आणि अतिशय बिकट परिस्थिती इथे देण्यात आलेली आहे। इथे अक्षरशः कचऱ्यासाठी डस्टबिनसुद्धा देण्यात आलेलं नाही आहे। ही फार मोठी शोकांतिका आपल्यासमोर दिसते आणि या संदर्भात आपण काही खेळाडूंशी सुद्धा आपण काही चर्चा करणार आहोत। नमस्कार नागरिकांनो, देशाचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाणारा आपला हॉकीचा खेळ आहे आणि या खेळासाठी जे आहे येणाऱ्या दिवसांमध्ये राष्ट्रीय पातळीवरची जी आहे स्पर्धा घेण्यात येणार आहे आणि त्याचसाठी जे आहे महाराष्ट्राचं जे प्रतिनिधित्व करणारे जे अंडर 17चे जे खेळाडू आहेत ते सध्या वर्धेत उपस्थित आहेत। नेमकं ही स्पर्धेच्या अगोदर पूर्वतयारीसाठी जे आहे वर्धा हे स्थान देण्यात आलेलं होतं। नेमकं हे स्थान दिल्यानंतर विद्यार्थ्यांचं किंवा खेळाडूंचं जे आहे प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा सराव करण्यासाठी जे स्थान दिलेलं होतं, नेमकं काय परिस्थिती आहे सध्या वर्धेमध्ये आणि कशा प्रकारची तयारी यांची झालेली आहे, आपण हे इथे उपस्थित खेळाडूंच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर काय वाटतं, आपण अंडर 17ला राष्ट्रीय पातळीवरचं हे रिप्रेझेंट करणार आहात, तर इथे तुम्ही गेल्या किती दिवसांपासून इथे प्रॅक्टिस करतायत आणि काय परिस्थिती आहे सध्या इथे? आम्ही गेले 20 तारखेपासून आम्ही इथं 4 दिवस झालं प्रॅक्टिस करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आम्हाला जो फेस करायला लागला आहे तो आम्हाला ग्राउंडची कमी आहे आणि इथं आम्ही एकदम विदाऊट मार्किंग, विदाऊट गोल पोस्ट इथं ह्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस केली आहे। इथं ग्राउंडची प्रॉपर सोय नाही आहे, राहण्याची वगैरे एकदम चांगली सोय आहे, वॉशरूम वगैरे क्लीन आहेत, पण ग्राउंडच्या बाबतीत अडचण आहे आणि आम्हाला सकाळी नाश्त्याला फक्त उपमा आणि पोहे एवढंच होतं, जे की एका प्लेयरसाठी अंड, केळ हे गरजेचे जे भेटायला पाहिजे होतं, पण असं दोन्ही तर ते पण नव्हतं आणि प्लस ते पोहे आणि उपमा दोनच गोष्टी रिपीट होत होत्या। त्यामुळं आहाराविषयी थोडंसं कमतरता होती आणि ग्राउंडची कमतरता होती। ग्राउंडची कमतरता होती याचा अर्थ हाच आहे की तुम्ही जायला दिल्लीला निघाले आणि तुमच्याकडे व्हेकल कोणता हेच माहिती नाही, अशातली पद्धत झाली। काय म्हणते ग्राउंडमध्ये काय प्रॉब्लेम आला बेटा, काय प्रॉब्लेम्स होते ग्राउंडवर? म्हणजे नेमके आम्हाला ग्राउंडच नव्हतं मुळात खेळण्यासाठी। आम्ही पोलीस ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो। ग्राउंडला गोल पोस्ट नव्हते, जे की खूप महत्त्वाचं आहे PC वगैरे घेण्यासाठी। काही आता ग्राउंडच नव्हतं तर मग तुम्ही सराव कसा केला? मग आम्ही एक गोल पोस्ट होतं ते उचलून ठेवून त्याच्यावर प्रॅक्टिस हे केली। सगळं तुम्ही स्वतः उचललं होतं? हो। इथे जे आहे शासकीय म्हणजे क्रीडा विभागाच्या माध्यमातून कुठलीच व्यवस्था तुमची ग्राउंडच्या बाबतीतली केली नव्हती का? मग नाही, आम्हाला फक्त ते पोलिसांचं ग्राउंड मिळालं, ते पण त्यांची ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस करायचो। ओके, त्या व्यतिरिक्त आणखी ग्राउंडवर जसं तुम्ही जातात, नेमका हा जो खेळ आहे हा डायरेक्ट मैदानी खेळ म्हणून ओळखला जातो। एक पण तुम्हाला जो खेळायचा आहे हा सराव एक टर्फवर होणारा हा खेळ आहे की तुम्हाला पूर्ण मैदानातच जाऊन खेळावं लागणार आहे? पूर्ण नाही, आता ह्या मॅचेस टफ होणार आहेत रांची, झारखंड येथे। तर सराव शिबिर आता ही चटच्या मैदानावर झालं आहे, हा डिफरन्स आहेच। तर त्याचा खूप मोठा बॅकलॉग होणार आहे विद्यार्थ्यांना, पण ठीक आहे। नाही, विद्यार्थ्यांना बॅकलॉग होणार आहे, पण याचा अर्थ तर हा झाला ना की संपूर्ण महाराष्ट्रच खालावल्या जाईल या सर्व गोष्टींमुळे, तुम्हाला नाही का वाटत? नक्कीच, कारण आता हे सर्वच विचाराधीन करायला हवं आहे मला माझ्या मते। कारण जर मॅचेस जर होत आहेत टफच्या ग्राउंडवर आणि सराव शिबिर होतं आहे मातीच्या ग्राउंडवर, तर हा नक्कीच डिफरन्स राहणार आहे। आपले प्लेयर्स बाकीच्या प्लेयर्सच्या पेक्षा ह्या गोष्टीत मागे राहणार। या सर्व बाबतीत आताच एक विद्यार्थिनींनी सांगितलं की तुम्हाला इथे आहाराच्या ज्या सुविधा हव्या होत्या त्या भेटलेल्या नाहीत। म्हणजे इथे जे तुम्हाला सकाळी जो द्यायचं जी
ॲक्च्युअल जी रेग्युलर दिनचर्या होती ती कशी होती? म्हणजे किती वाजता तुम्ही उठायचे, किती वाजता सराव करायचं, काय नाश्त्याला मिळायला काय अपेक्षित होतं आणि काय मिळायचं तुम्हाला? प्लेयर्स तर तुम्हाला माहिती आहे, ॲथलीट्सला प्रॉपर डाएट हे गरजेचं असतं. आमचं सकाळी सेशन 7ला अपेक्षित होतं सुरू होणं, पण ग्राउंडच्या अभावी आम्हाला फक्त एकच दिवस आम्ही 7ला सुरू केलं. ग्राउंडवर गेलो, ते पण पोलीस परेडवाल्यांनी आम्हाला हेल्प केली म्हणून आम्ही तिथे प्रॅक्टिस करू शकलो. अदरवाईज आम्ही बाकीचे 2-3 दिवस 9 वाजता जात होतो. त्यांची जेव्हा प्रॅक्टिस परेड त्यातून फ्री होत होतं ग्राउंड, तेव्हा आम्ही वापरत होतो. हे सगळं आम्ही ॲडजस्ट केलं. प्लस आहार हा प्रॉपर पाहिजे, प्रोटीन डाएट पाहिजे, अंडं, केळी, दूध हे हवंच. पण ते नव्हतं, फक्त पोहे आणि उपमा मिळत होता. आता मग याबाबतची तुम्ही कधी तक्रार नाही केली का? तुम्ही एक स्टुडंट म्हणून, एक खेळाडू म्हणून तुम्ही कधी तक्रार नाही केली का तुम्ही वरिष्ठांना इथे, की आम्हाला या सगळ्या गोष्टी भेटत नाही म्हणून? केली होती पण तसं काही झालंच नाही. असं काही झालंच नाही. नेमके तक्रार केल्यानंतर त्यांनी काय सांगितलं? असं काही कारण सांगितलं असेल नाही या सगळ्या सुविधा उपलब्ध का नाही म्हणून? फंडिंग कमी पडते असं बोलले ते, की आम्हाला शासनाकडून जेवढं फंडिंग आहे ते त्याच्यात आम्ही करायचा प्रयत्न करतोय. निवासाची व्यवस्था चांगली आहे, पण ग्राउंड चांगली आहे म्हणजे नेमकं काय? आता ठीक आहे, नवीन आहे बिल्डिंग, वॉशरूम वगैरे चांगले आहेत, जे बेसिक म्हणजे पाणी आहे इथं अवेलेबल ते होतं व्यवस्थित. फक्त ग्राउंड मेजर जे आहे खेळाडूंना अपेक्षित की ग्राउंड पाहिजे ते नव्हतं. काय वाटतं इक्विपमेंटची कमतरता होती. इक्विपमेंटची कमतरता होती. काय वाटतं एकूण कुठल्या क्रमांकाला आपण राज्यस्तरीय झालेलं आहे, इथून आपण राष्ट्रीय स्तरावर जे आहे आपण महाराष्ट्राचं जे आहे नेतृत्व करणार आहात, काय वाटतं आपण एक कोच म्हणून जे आहे आपला महाराष्ट्र कुठल्या नंबरवर क्रमांकावर राहील? मुलांमध्ये पोटेन्शियल खूप आहे, आपल्या मुलांमध्ये खरंच पोटेन्शियल खूप आहे. जर शासनाने ह्या थोड्या गोष्टी लक्षात घेतल्या की जर आपण टर्फच्या ग्राउंडवर मुलं खेळणार आहेत तर ॲटलिस्ट बेसिक आहे गोष्ट की शिबिरसुद्धा टर्फच्या ग्राउंडवर जर झालं असतं तर त्याचे स्टॉपिंग स्किल वेगळे, चेटच्या ग्राउंडचे स्टॉपिंग स्किल हे सगळं मुलांना सांगता आलं असतं मला. असं नाही की सगळेच मुलं रेग्युलर प्रॅक्टिस टर्फच्या ग्राउंडवर करत, असं नाही आहे. सगळी मुलं मातीच्या ग्राउंडवर, काही मुंबईमध्ये पुण्यामध्ये फक्त टर्फचे ग्राउंड अवेलेबल आहेत, त्यांना माहीत असतात हे स्किल. पण आता परत इथं तोच प्रॉब्लेम येतो की शिबिरमध्ये परत टेक्निक वेगळं होते आणि मॅचेसमध्ये परत टेक्निक वेगळं. ह्या गोष्टींमुळे आपण मागे पडतो. हे जर सगळंच आपल्याला स्पोर्ट्सच्यासाठी चांगल्या दृष्टीने जर हे घेतलं आणि पॉझिटिव्ह जर दिलं मुलांना तर रिझल्ट पण नक्कीच पॉझिटिव्ह मिळतील. आपल्यासोबत इथे काही मुलांमधून सुद्धा जे अंडर 17चे स्पर्धक आहेत. काय वाटतं मित्रांनो, काय सध्या परिस्थिती आहे इथे? तुम्हाला जे बघितलं इथे एक त्रास झाला की इथे तुम्ही जे काही सुविधा तुम्हाला मिळाल्या तर समाधानी आहात तुम्ही याच्याबद्दल? आता जेवढं मिळालं तेवढंच समाधान झालंच पाहिजे, कारण जे 4 दिवसाचा कॅम्प आहे तो 10 दिवसाचा पाहिजे होता. कारण प्रॅक्टिस अजून अधुरं पडतं आहे, कॉम्बिनेशन अजून टीमचं बनलं नाही, असं आहे. मग हे सगळं कॉम्बिनेशन जर बनलं नाही तर तुम्ही एवढं मोठं नेतृत्व तुम्ही करणार आहात, त्याच्यामध्ये जर अपयश येईल तर त्याला जबाबदार कोण? जबाबदार आता सरकारवरच म्हणायचं जबाबदार, कारण 10 दिवसाचा कॅम्प त्यांनी द्यायला पाहिजे होता आम्हाला. जेवढं द्यायचं होतं सरांनी आम्हाला दिलं, सागर सर, धुमाळ सर, त्यांनी आम्हाला जेवढं काय होतं त्यांच्याकडून सगळं दिले, ते आता प्लेअरवरती राहिलं. काय वाटतं तुम्हाला इथे बाकीचे ज्या काही गोष्टी आहेत, आता मुलींनी सुद्धा म्हटलं आहे की आम्हाला खाण्याच्या आहाराच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला अपुऱ्या मिळत होत्या, तुम्हाला सुद्धा ती तक्रार आहेत का? हां बरोबर आहे. तिथं आहार चांगला नव्हता, जेवायला चांगलं होतं, सकाळचा नाश्ता चांगला नव्हता, ना ग्राउंड पण तेवढं चांगलं नव्हतं, खडी होती ग्राउंडवरती. म्हणजे साफ कोणी केले, तुम्ही केले की? आम्ही ग्राउंड पण आम्हीच आखलो, गोलपोस्ट बी आम्हीच आणून ठेवलो तिथं सगळं. आपल्यासोबत कोचसुद्धा आहेत. काय आपण एक अनुभवी कोच म्हणून जे आहे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व या अगोदरसुद्धा तुम्ही केलेलं आहे असं आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे. काय वाटतं आता पहिल्यांदाच हा कॅम्प मला वाटतं की इथे वर्धेत होतो आहे, या अगोदरसुद्धा इथे संपूर्ण याच्यात, पण वास्तविकता वर्धेमध्ये जी आम्हाला माहिती आहे की वर्धेत ग्राउंडच नाही आहे, तर हे शासनाने इथे तुम्हाला सरावासाठी ही जागा कशी काय नेमून दिली आणि त्यावेळेस तुम्हाला या सर्व बाबींची कल्पना दिली, पूर्वसूचना दिली नव्हती का? नाही, कसं असतं की कॅम्प कुठं घ्यायचा म्हणजे ते कशावर अवलंबून असतं की नॅशनल्स कुठं आहेत. आता आपल्या नॅशनल्स आहेत रांचीला, इट इज नियर टू फ्रॉम नागपूरला रेल्वेचे म्हणजे जे ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीज इथून नियर बाय असल्यामुळे कॅम्प हा वर्ध्याला दिला गेला. याच्या अगोदर वर्ध्याला माझ्या माहितीप्रमाणे एक 8-10 वर्षापूर्वी होतं, पण त्यावेळेस ग्राउंड उपलब्ध होतं, म्हणून ते संकुलचं आता काहीतरी मेंटेनन्स वगैरे काहीतरी चालू आहे तुमचं. आता हे जे क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुण्यातून कॅम्प कुठं घ्यायचा हे ते ठरवतात. ॲक्च्युली वर्धा या ठिकाणी म्हणजे निवासाची व्यवस्था वगैरे
अप टू द मार्क आहे. भोजनासाठी जसं तुम्ही आता आमच्या खेळाडूंकडून प्रतिक्रिया घेतल्या की जे बॅलन्स डाईट किंवा खेळाडूसाठी जे डाईट लागतं ते सर्व डाईट हे असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे आपण जे पाहता की ग्राउंड जे मेन ग्राउंड जे क्रीडा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं म्हणजे पाहिजे होतं ते आम्हाला मिळालं नाही. आम्ही पोलीस परेड ग्राउंड इथूनच 2 मिनटाच्या अंतरावर आहे, त्यावेळी ते इज व्हेरी कॉपरेटिव्ह, त्यांनी आम्हाला कॉपरेशन दिलं. मग 4 दिवस आम्हाला ते सेशन, आम्हाला 8 सेशन मिळाले. काय वाटतं हा संपूर्ण जगूड जेवढा काही आता 4-5 दिवसांचा जो सराव झालेला आहे, महाराष्ट्राचं तुम्ही प्रतिनिधित्व करणार आहे, मुलांची टीम घेऊन जर तुम्ही जाणार आहात, काय वाटतं कुठल्या क्रमांकावर महाराष्ट्र राहील? निश्चितच आता कॉम्पिटिशन लेवल नॅशनल लेवलला गेल्यानंतर आपल्याला हरियाणा, पंजाब, कर्नाटक या ठिकाणचे जे टीम्स येतात ते प्रॉपरली ते खेळतात, ते ॲस्ट्रोटर्फवर खेळतात. त्यांचा सर्व ॲक्च्युली एखाद्या महाराष्ट्राचा संघ निवडताना हे काही कुठल्या एका शाळेचा किंवा एखाद्या जिल्ह्याचा नसतो. संपूर्ण महाराष्ट्रातून जे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये जे खेळाडू येतात त्यातून निवड होऊन हा 18 जणांचा संघ होतो. जसं आता एका खेळाडूने आम्हाला सांगितलं की हा ड्युरेशन फार कमी आहे. ही 2 गोष्टी आमचे मुलींचे कोच आहेत त्यांनी पण सांगितलं की या स्पर्धा ॲक्च्युली आमच्या ॲस्ट्रोटर्फवर आहेत. तर निश्चितच राष्ट्रीय स्पर्धा प्रशिक्षणपूर्व शिबिर हे तुमचं ज्या मैदानावर राष्ट्रीय स्पर्धा होतात त्याच मैदानावर होणं अपेक्षित आहे. पण जे काही आता शासनाने आपल्याला फॅसिलिटी दिल्यात ते आम्ही ॲडजस्ट करून आता आम्ही जाणार आहे. यांचपुरत आता आमच्या दोन्ही संघामध्ये म्हणजे मुलींच्या आणि मुलांच्या संघामध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा अनुभवी राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग आहे. निश्चितच आम्ही वी गिव्ह आवर बेस्ट. तुम्ही तुमचं बेस्ट देणार, पण जर ह्या सगळ्या फॅसिलिटीजमध्ये आपण जर कुठेतरी कमकुवत ठरलो तर आपला हा राष्ट्रीय खेळ हा बदनामीकारक ठरतो आहे असं नाही का वाटतं त्याला? निश्चितच साहेब, की बेसिक फॅसिलिटी ज्या आहेत त्या बेसिक फॅसिलिटीज प्लेअरला हे मिळणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही रिझल्ट अपेक्षित करत असाल तर तुम्ही त्या फॅसिलिटी देणं गरजेचं आहे. नक्कीच इथे असणाऱ्या अपुऱ्या फॅसिलिटीजला बघता संपूर्ण राज्याच्या माध्यमातून ज्या राष्ट्रीय खेळाचा थेट अपमान किंवा त्याची थट्टा केल्यासारखा जो प्रकार आहे वर्ध्याच्या क्रीडा अधिकारी किंवा जिल्हा क्रीडा विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. वास्तविकता इथे ग्राउंडच नसताना जे आहे इथे सरावासाठी प्रशिक्षणासाठी जे आहे चक्क महाराष्ट्र राज्याच्या संघाला इथे जे आहे प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं. इथे ग्राउंड नाही आहे, अक्षरशः ग्राउंड इथे या विद्यार्थ्यांनी बनवलं. जे इथे विद्यार्थ्यांना जे आवश्यक होत्या त्या कुठल्याच घटकांची पूर्तता जे आहे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केलेली नसल्याचं जे आहे आता इथे उपस्थित असणारे मुलींचा संघ असेल किंवा मुलांचा संघ असेल किंवा त्यांचे जे प्रशिक्षार्थी असतील त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. जेवणासाठी ज्या काही त्रुट्या होत्या, त्यांना ज्या काही अपेक्षित होतं, अंडी असेल, दूध असेल किंवा ज्या काही फळं असतील त्याचीसुद्धा पूर्तता इथे शासनाच्या माध्यमातून केलेली नाही. आणि त्याचं कारण जे आहे वारंवार हेच सांगण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे की ज्यामध्ये निधीची कमतरता असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना कुठेतरी इथे जे आहे ॲडजस्टमेंट करण्याची जी भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय खेळाचं प्रतिनिधित्व करत असताना जर विद्यार्थ्यांना किंवा खेळाडूंना जर ॲडजस्टमेंटची भूमिका घ्यायची असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर खरंच इथला स्थानिक खेळाडू हा जाऊ शकेल का? इथे खेळाडू खरंच भविष्य जे आहे खेळाडू वृत्ती ही जे आहे वाढेल का? खरंच खेळाडू इथे प्रगल्भपणे परत मजबूत बनेल का? या सर्व गोष्टींवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. सध्या विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना आणि इथे खेळाडूंशी ज्या चर्चा आपण केलेली आहे किंवा इथे प्रशिक्षार्थी जे काही इथे कोच दिलेले होते महाराष्ट्र राज्याचे महिलांचा असेल किंवा पुरुषांचा असेल यांच्याशी चर्चा करत असताना आपल्याला प्रामुख्याने दिसून आलेलं आहे की क्रीडा विभागाचा भोंगळ कारभार मोठ्या प्रमाणावर आहे. कारण इथे देण्यात आलेलं प्रशिक्षणासाठी जे आहे ग्राउंडच नाही आहे आणि राज्य लेवलचं जे आहे इथे सराव जे आहे प्रशिक्षण इथे देण्यात येत आहे. दुसरी गोष्ट इथे विद्यार्थ्यांना जे आहे मोठ्या प्रमाणावर ज्या सुखसुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या, ज्यामध्ये खास करून आहाराची गोष्ट असेल, ती आहार इथे विद्यार्थ्यांना प्रॉपर मिळत नसल्यामुळे खरंच खेळाडू मजबूत होईल का? आणि खेळाडू जर मजबूत होईल तर तो कशा प्रकारचा होईल? कारण विद्यार्थ्यांना इथे उपमा आणि पोह्याच्या व्यतिरिक्त आणखी काहीच मिळालेलं नाही अशी सुद्धा माहिती प्राप्त झाली आहे. त्या व्यतिरिक्त इथे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना एकाच ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. झोपण्याची सुद्धा सुविधा जी आहे खाली अक्षरशः केलेली आहे, आपण ते व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना
कमी जे आहे जेवणाची जी व्यवस्था आहे ही देण्यात आलेली कमी लेखणीची देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. विशेषतः लक्ष देण्यासारखी बाब ही एकच आहे की विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस जो आहे, जो सराव आहे, हा अक्षरशः ओपन ग्राउंडवर, स्वतः बनवलेल्या ग्राउंडवर करायचा आहे. आणि घडणारी जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा जी होणारी आहे ही टर्फवर होणार आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की प्रॅक्टिस जर मी मैदानावर करतो आहे आणि जाऊन खेळायचं मला टर्फवर आहे, तर हे खरंच शक्य आहे का? अशामुळे कुठेतरी या राष्ट्रीय खेळाची थट्टा नाही का उडवल्या जात आहे वर्धा क्रीडा प्रशासनाद्वारे. कुठेतरी या राष्ट्रीय खेळाची जी मर्यादा आहे ती उल्लंघन, कुठेतरी त्याच्याशी मस्करी केल्यासारखा जो प्रकार आहे हा क्रीडा विभागाच्या माध्यमातून होत आहे. असे जर सतत प्रकार सुरू असेल तर येणाऱ्या दिवसात खेळ हा खरंच विकसित होणार का, हे एक मोठी शोकांतिका आणि विचाराची बाब आहे. पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.